आज आपण एका विलक्षण म्हणजे खरंच अद्भुत अशा घटनेबद्दल बोलणार आहोत. आळंदीचं जे संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे ना, हो, माऊलींचं मंदिर. अगदी. तर तिथला जो कळस आहे म्हणजे मंदिराच्या वरचा मुख्य भाग, तो पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी अगदी स्पष्टपणे हलतो असं म्हणतात. हो, आणि हजारो लोक हे प्रत्यक्ष पाहतात म्हणे. हो ना. आणि आता तर म्हणजे कॅमेऱ्यात पण ते रेकॉर्ड झालंय. अच्छा. तर आपल्याकडे एक यूट्यूब स्रोत आहे, त्याच्या आधारे हा कळस नक्की का हलतो, कसा हलतो, यामागचं गूढ काय आहे हे जरा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नक्कीच बघूया काय माहिती मिळते. चला तर मग. संत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना आपण सगळे माऊली म्हणतो, त्यांनी ज्ञानेश्वरीतून म्हणजे सामान्य लोकांसाठी ज्ञानाचा मार्ग किती सोपा केला आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला. बरोबर. तर आता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार असं आहे की जेव्हा माऊलींची पालखी म्हणजे ती सजवलेली मिरवणूक असते ना, पंढरपूरला जाणारी, हो, ती जेव्हा पंढरपुराकडे निघते तेव्हा मंदिराच्या कळसाला जणू काही गहीवरून येतं आणि तो हलू लागतो. हे ऐकायलाच किती म्हणजे वेगळं आहे. हो, आणि या स्रोतानुसार गंमत अशी आहे की ही काही केवळ भौतिक हालचाल नाहीये, म्हणजे नुसतं व्हायब्रेशन वगैरे. अच्छा. मग काय, तर असं मानलं जातं की शतकांपूर्वी ज्यांनी संजीवन समाधी घेतली, म्हणजे ती जिवंतपणीची चिरंतन ध्यान अवस्था, त्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या चैतन्याची ही खूण आहे. म्हणजे त्यांच्यातील ती जीवनशक्ती अजून तिथे आहे असं. अगदी. जणू काही त्यांच्या पालखीला पुढे जाण्यासाठी माऊलींकडून मिळालेला तो एक संकेत आहे, एक होकार आहे. अच्छा. आणि हे सगळं त्यांना ईश्वर स्वरूप मानण्याच्या धारणेतून येतं. म्हणजे स्रोतात असं म्हटलंय की त्यांना विष्णू किंवा पांडुरंगाचा अवतार मानतात ना, तर त्याच्याशी हे जोडलेलं आहे. हो, म्हणजे हे थेट त्यांच्या अस्तित्वाशी जोडलं गेलंय. आणि आपण माऊलींच्या आयुष्यातल्या इतरही अद्भुत गोष्टी ऐकतो. म्हणजे रेड्याच्या मुखातून वेद वदवणं असेल, हो, भिंत चालवणं, बरोबर, भिंत चालवणं, या सगळ्या पार्श्वभूमीवर कळसाच्या माध्यमातनं त्यांची उपस्थिती जाणवणं, याकडे वारकरी संप्रदायात खूप श्रद्धेने पाहिलं जात असणार, नाही का? हो. या व्हिडिओतील मांडणीनुसार तर हा हलणारा कळस म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा एक प्रत्यक्ष पुरावाच आहे. अच्छा. आणि असंही म्हटलंय बरं का की ज्यांची पांडुरंगावर अगदी नितांत श्रद्धा आहे त्यांनाच हा कळस हलताना दिसतो किंवा त्याची अनुभूती येते. म्हणजे असं स्पेसिफिक? हे त्यांचं आजही त्या समाधीस्थळी असलेलं जे चैतन्य आहे ना, ते दर्शवतं, असं हे विश्लेषण सांगतं. ओके. आणि याचा जर मोठा संदर्भ बघितला तर माऊलींनीच पंढरपूर वारीची परंपरा सुरू केली असं मानतात, जी परंपरा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती देते अशी श्रद्धा आहे. हो, शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे ही. अगदी. तर हा पालखी सोहळा त्याच परंपरेचा भाग आहे. त्यामुळे कळस हलण्याची ही जी घटना आहे ती याच सोहळ्याशी आणि त्या मूळ परंपरेशी जोडलेली आहे असं या स्रोतामध्ये मांडलं आहे. तर म्हणजे या माहितीनुसार मुख्य मुद्दा हा दिसतोय की ही घटना भौतिकशास्त्राच्या पलीकडे जाऊन पाहिली जाते. ती थेट श्रद्धेशी जोडलेली आहे. माऊलींच्या अस्तित्वाचा तो एक जिवंत अनुभव मानला जातोय. हे स्पष्ट आहे की आपला स्रोत या घटनेकडे पूर्णपणे याच दृष्टिकोनातून बघतोय. अगदी बरोबर. हे जे स्पष्टीकरण आहे ते पूर्णपणे श्रद्धा आणि आध्यात्मिक विश्वासावरच आधारित आहे. म्हणजे एक भौतिक घटना, पण तिला माऊलींच्या समाधीस्थळावर आजही जाणवणारं जे चैतन्य आहे किंवा त्यांची जी दैवी शक्ती मानली जाते त्याच्याशी हे जोडलं जात आहे असं या सामग्रीतून स्पष्ट होत आहे. बरोबर. अर्थात यातून एक विचार नक्कीच येतो मनात की दृढ श्रद्धा आणि परंपरेला किंवा आपल्या तर्काला आव्हान देणाऱ्या अशा घटना अनुभवणं, यात नेमकं काय नातं असू शकतं.